नमस्कार. वेगाव गावठा कसारा केंद्र इथे आहोत. राईट साईडला रस्ता जो तिकडे हिवालवाडी नावाची शाळा, ती पण डिजिटाईज केली. इथून दिसणार नाही अर्थात, पण हा रस्ता आहे तो. आणि इथे तुम्हाला खूप शाळा दिसतील ज्या आपण डिजिटाईज केल्यात. हा पूर्ण गावठा एरिया आहे. इथे अशोका वॉटरफॉल फेमस तो पण आहे. समोर झेंडा दिसतोय, तिकडे आहे वेगाव रेंज आणि माळ नावाचा एरिया आहे. लेफ्ट साईडनी वरती जातो, तिकडे दापूरमाळ, शिदवाडी, आंब्याची वाडी हा डिजिटाईज केला आहे. समोर लेफ्ट साईडला वेगाव रेंज शाळा आहे, ती डिजिटाईज केली आहे. हा डाव्या साईडला रस्ता जातो तो. इकडे 3 शाळा डिजिटाईज केल्या आहेत. हा राईट साईडला कॅमेरा दाखवले छोटा रस्ता जातोय. इकडे आहे आपली पानोजावाडी, अतिदुर्गम आदिवासी जिल्हा परिषद शाळा जी आपण डिजिटाईज केली आहे. हा वेगाव गावठा रेंज आहे. लेफ्ट साईडला कॅमेरामॅन दाखवेल वेगाव गावठा, ही मेन शाळा आहे बघा, बोर्ड पण आहे. ही शाळा पण डिजिटाईज केली आहे. तो अशोका वॉटरफॉलच्या बाजूला आहे आणि हा तो रस्ता आहे. तर असे खूप अतिदुर्गम वाटतं, रस्त्यावरून वाटतं की खूप जवळच आहे, आतमध्ये पण नाही. आतमध्ये 1, 2, 3 किलोमीटर आतमध्ये असतं. तर अशोका वॉटरफॉल, तर थँक्यू. नमस्कार. आता आपण पालघर जिल्हा, मोखाडा तालुका इकडे एंट्री मारली आहे. आणि डावीकडे उजवीकडे बघाल तर रस्ता चाललाय, तर तिकडे करोळ आणि पाचघर या 2 अतिदुर्गम आदिवासी जिल्हा शाळा 3.5-4.5 किलोमीटर आतमध्ये. इकडून आपण डिजिटाईज केलेत. आणि समोर कारेगाव ही आपण डिजिटाईज केली. तर मोखाडा तालुक्यामध्ये आपण एंट्री मारली आहे. तर आता फक्त बघत राहा, एवढे आपण डिजिटायझेशन इथे केलंय. जवळजवळ पूर्ण मोखाडा तालुका डिजिटाईज झालाय. डावीकडे जो रस्ता जातो ते आहे कारेगाव, जी आपण डिजिटाईज केली आहे. धन्यवाद. नमस्कार. बघा लेफ्ट साईडला बघाल तर काष्टी, आणि इथून जवळजवळ 15-20-25 किलोमीटर पुढे सावर्डे या पण आणि कोचाळे या पण आपण डिजिटाईज केल्या आहेत. कामळवाडी पण या साईडला आहे. आणि आज सांगू इच्छितो, कोचाळेच्या पुढे गेलं तर हे डॅम आहे तो, तिकडे आपण 1 मिनिट थांबा. तिकडे डॅम आहे आणि तिकडे सावरकुट नावाची अतिदुर्गम पाडा आहे, आदिवासी पाडा आहे. तिकडे आपण अंगणवाडी सेटअप केली होती मागच्या वर्षी. आणि या सगळ्या शाळा या साईडला आपण डिजिटाईज केल्या. धन्यवाद. नमस्कार. ही बघा, ही आहे वाकडपाडा शाळा, ही पण आपण डिजिटाईज केली आहे. आणि मोखाडा तालुकाच आहे, पालघर जिल्हा. तर ही वाकडपाडा शाळा. धन्यवाद. नमस्कार. हे पहिलं घर बघितलं. इकडे एक 11वीतली होतकरू मुलगी आहे, तिचं पण आपण फी स्पॉन्सर केली, डायरेक्ट कॉलेजला ट्रान्सफर केली. आणि पुढे तिचं कॉलेज आहे, तर त्या कॉलेजमधून आपण यावर्षी 16 जणांची फी स्पॉन्सर केली, डायरेक्ट कॉलेजला आपण ट्रान्सफर केली. आणि मोखाड्याचे 4 असे टोटल 20 आपण यावेळी स्पॉन्सर केले. म्हटलं TV दाखवतोय तर म्हटलं हे पण दाखवूया. जर कोणाला काही स्पॉन्सर करायचं असेल कोणाची फीस, तर ते करू शकतो. तर पुढे ते येईल वाकडपाडा मग केंद्रामध्ये आहोत आपण. तर उजव्या साईडला कॅमेरामॅन दाखवेल जे कॉलेज ज्यांची आपण फी स्पॉन्सर केली. आणि इथे आपण लॅपटॉप पण 2 डोनेट केले. हे बघा, हे कॉलेज आहे. साईडला डाव्या साईडला बघू शकाल, इकडे राजेवाडी आतमध्ये 2-3 किलोमीटर आतमध्ये ती आपण डिजिटाईज केली आहे. धन्यवाद. नमस्कार. तुम्ही जो आता पाडा बघतायत तो आहे तळ्याचा पाडा, आणि ही पण आपण डिजिटाईज केली आहे. आपण खोडाळ्याच्या जवळ पोहोचतोय. तर हा सगळा खोडाळा केंद्र म्हणा किंवा वाकडपाडा केंद्र, किकिस्ते केंद्र, हे सगळे केंद्र आहेत. तर हे असे डिजिटाईज केले आहेत. थोडं असं वरती जावं लागतं पाड्यावर. तर ही पण आपण शाळा डिजिटाईज केली. वरती दिसू शकेल येल्लो कलरची, पिवळी कलरची शाळा आहे, ती शाळा आहे जिल्हा परिषद शाळा. तर अशा केल्या आहेत आपण. तर आपण खोडा केंद्र आणि हा पट्टा आपण कंप्लीट केला. आणि आता नेक्स्ट व्हिडिओ खोडा केंद्रच्या लेफ्ट राईट साईडला जाऊ शकत नाही, आपण सरळ जाणार. बट या सगळ्या शाळा इकडच्या आपण डिजिटाईज केल्या आहेत पप्पाच्या कृपेने, सुंदर डोनाच्या सहाय्याने. हे बघा, हा रस्ता आहे, इकडून वरती जायचं. चला, धन्यवाद. थँक्यू.